नमस्कार मैत्रिणींनो, गृहस्वामिनीच्या या सत्रात मी आपल्याला एक नॉनव्हेज डिश करायला दाखवणार आहे। ती आहे कलेजी फ्राय किंवा सुक्का कलेजी ज्याला म्हणता येईल। तर आज आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मालवणी मसाला घेतलेला आहे, हा स्पेशली आपल्याला सहजच बाजारात मिळतो। मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, दही एक मोठा चमचा लागेल आपल्याला, 3 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून, आलं लसूणची पेस्ट आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे पेस्ट करून। या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे हळद आणि लाल तिखट। हे लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरचीची पावडर आहे। सर्वप्रथम आपण या कलेजीला मॅरिनेशन करून घेऊया। त्याकरिता आपल्याला लागणार आहे एक मोठा चमचा मालवणी मसाला, यामध्ये आपण टाकणार आहोत एक लहान चमचा हळद, मीठ आपण मॅरिनेशन मध्येच वापरणार आहोत एक मोठा चमचा, त्यानंतर आलं लसणाची जी पेस्ट आहे ती एक मोठा चमचा आपण यात घालत आहोत। गरम मसाला आपण यामध्ये अर्धा चमचाच घालतो आहोत। मालवणी मसाल्यामध्ये बरेच गरम मसाले येतात, त्यामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत, त्याची पेस्ट। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। या मॅरिनेशन मध्ये आपण आता एक मोठा चमचा दही, एक छोटी वाटी म्हणता येईल तितकं दही आपण या मॅरिनेशन साठी लावणार आहोत। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। या मॅरिनेशनला आपल्याला कमीत कमी 30 ते 25 मिनिटं ठेवावं लागेल, त्यानंतर हे सर्व एकजीव होईल आणि मीठही त्या कलेजीला नीट लागेल। मी आता हे मॅरिनेशन अर्धा तास ठेवते आहे। मैत्रिणींनो, हे आता आपण जे ठेवलेलं मिश्रण आहे ते साधारण अर्धा तास मी मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। मी पॅन तापत ठेवलेला आहे, यात आपल्याला साधारण 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आहे। नॉनव्हेज डिश मध्ये योग्य प्रमाणात तेल असेल तर त्या डिशला चांगली चव येते। तर यात मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। यात फोडणीमध्ये आपण 1 ते 2 तमालपत्र ऍड करत आहोत। तमालपत्र चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हे 2 मोठे चिरलेले कांदे आपण टाकतो। त्यामध्ये मोठ्या आचेवरच आपण हे शिजवायचे आहे। कांदा यामध्ये नीट शिजला गेला पाहिजे। आता हे 3 बारीक कापलेले टोमॅटो आपण यात ऍड करत आहोत। या फोडणीमध्ये आपल्याला साधारण एक पाव चमचा हळद टाकायची आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आपण यामध्ये छोटा 1 चमचा टाकत आहोत। सर्व मिश्रण मोठ्या आचेवर आपण शिजवून घेत आहोत। आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत। आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे कांदे आणि टोमॅटो शिजवून घेऊया या तेलातच। तर आता यामधला कांदा आणि टोमॅटो चांगल्या पद्धतीने तेलावर शिजलेले आहेत। हवं असल्यास आपण याला स्मॅशरच्या साहाय्याने आणखी स्मॅश करून घेऊ शकतो। आता या तयार मिश्रणामध्ये ज्यात आपण हळद आणि काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकली आहे, त्यात आपण हे मॅरिनेशन केलेला कलेजी टाकूया। लक्षात ठेवा, यात आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। आपण यामध्ये दही वापरलेला आहे। आता गॅस थोडा कमी करून आपण हे मिश्रण नीट एकजीव करून घेऊया।
मीठही आपण घातलेलं आहे जेव्हा मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं, त्यामुळे पुन्हा मीठ टाकायची गरज नाही. आता आपण हे मॅरिनेशन एकजीव करून झालेलं आहे. आता याला आपल्याला कमी आचेवर शिजत ठेवायचं आहे. हे मॅरिनेशन आपल्याला यात शिजत ठेवायचं आहे कमी आचेवर, पाणी न घालता. पण आपण याच्यावर झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर हे शिजू द्यायचं आहे. साधारण आपण हे आता 15 मिनिटं पाणी घेऊन झाकणाखाली ठेवलेलं आहे. कलेजी फ्रायला अशा प्रकारे छान सुगंध येतो आहे आणि छान त्याला पाणी सुटलेलं आहे. त्या ग्रेव्हीमध्येच कलेजी छानपैकी शिजलेली आहे. आता आपण गॅस थोडा मोठा करूया आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत गार्निशिंगसाठी कोथिंबीर. कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया गॅस कमी करून. आता ही डिश खाण्यासाठी रेडी आहे. ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपला कलेजी सुका रेडी आहे खाण्यासाठी. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज आपल्याला आवडत असतील, फार सोप्या पद्धतीने मी ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आपण नक्की या सर्व रेसिपीज ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.